तीर्थक्षेत्र असलेल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरात आज पहाटेपासूनच भक्तांची मोठी गर्दी झाली आहे। नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हे भाविक येत असल्याचे पाहायला मिळाले। संपूर्ण दिवसभरात हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले आहे। गेले 2 दिवस संपूर्ण राज्यात पर्यटन आणि तीर्थस्थानी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हौशी पर्यटक तसेच भाविक मोरगावमध्ये आल्याचे पाहायला मिळाले। आज पहाटेपासूनच मंदिराच्या समोर दर्शनासाठी रांग लागली होती। यावेळी येथील गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोहर तावरे यांनी। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करत भाविकांनी मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन घेतले। आजपासून सुरू होणारे पुढील संपूर्ण वर्ष सुख समृद्धीचे निर्विघ्न आनंदाचे जावो यासाठी भक्तांनी श्री गणेशाला साकडे घातले। चिंचवड देवस्थान ट्रस्ट तसेच मोरगाव ग्रामपंचायतच्या वतीने येणाऱ्या भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। अष्टविनायकातील प्रथम तीर्थक्षेत्र असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरात आपण आहोत। या ठिकाणी आज नवीन वर्षाचा प्रारंभ होतोय। नववर्षानिमित्त राज्यभरातून लाखोंच्या संख्येनं गणेश भक्त या ठिकाणी श्री मयुरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहत असाल तर माझ्या पाठीमागे दर्शनाची रांग आहे। अगदी सकाळपासूनच राज्यभरातून हजारो भाविक या गणेशाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आज पासून सुरू होणारे हे नवीन वर्ष संपूर्ण वर्ष सुखसमृद्धीचं आनंदाचं जावो या निमित्तानं आजपासूनच्या या दिवसाची सुरुवात श्री गणेशाच्या दर्शनानं करावा असा अनेकांचा संकल्प असतो आणि तोच संकल्प पूर्तीसाठी या ठिकाणी भाविक हे सकाळपासून आल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतंय। येणाऱ्या ह्या भाविकांना चिंचवड देवस्थान ट्रस्ट तसेच मोरगाव ग्रामपंचायतच्या वतीनं आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा पुरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। एनटीव्ही न्यूजसाठी मी प्रतिनिधी मनोहर तावरे, मोरगाव, बारामती। प्रतिनिधी मनोहर तावरे, एनटीव्ही न्यूज मराठी, बारामती, पुणे।